नमस्कार मित्रांनो, मी अक्षय देशमुख. स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक, विद्युत सहाय्यक, एई आणि जेई या पदांसाठी भरती होत आहे. तर फॉर्म भरण्याची तारीख ही 20 मार्च पर्यंतच होती, परंतु ती तारीख आता या ठिकाणी वाढलेली आहे. तर त्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे चुकलेले आहेत. तर कोणत्या कोणत्या चुका झालेल्या आहेत, तुम्हाला फॉर्म हा परत कसा भरायचा आहे, कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीये, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले आहेत तर ते फॉर्म कसे करेक्ट करू शकतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे परिपत्रक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती भेटेल. तर या ठिकाणी तुम्ही ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर 19 मार्च 2024 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर हे परिपत्रक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. आणि आता तुमची जी तारीख आहे, ओके, तर ती तारीख एक्सटेंड झालेली आहे. ओके, तुम्ही फॉर्म हा 19 एप्रिल पर्यंत भरू शकतात. अजून जवळजवळ या ठिकाणी 1 महिना तारीख ही एक्सटेंड झालेली आहे. 19 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि तुम्ही तुमची जी फी आहे तर ती तुमची फी 19 एप्रिल पर्यंतच भरू शकतात. ओके, त्यानंतर तुम्हाला फी त्या ठिकाणी भरता येणार नाही. तर 1 महिना कालावधी या ठिकाणी वाढलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती बघू शकतात. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. ओके, तर पुढे मी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर बघा आपण सविस्तर बघूयात. जाहिरात क्रमांक 05/2023, 06/2023, 07/2023 आणि 08/2023. ओके, काय दिलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी आपण वर्तमानपत्रामध्ये ही ऍड बघितलेली होती. 2023 मध्ये 12व्या महिन्यात, ओके, डिसेंबर मध्ये. ओके, ह्या 4 पदांसाठी कनिष्ठ सहाय्यक, विद्युत सहाय्यक, त्यानंतर एई आणि जेई. ओके, तर तुमची जी फॉर्म भरण्याची तारीख होती तर अंतिम तारीख ही 20 मार्च होती. 1 मार्च ते 20 मार्च म्हणजे 20 दिवस होते. ओके, आता ती तारीख तुमची 19/4/2024 केलेली आहे. म्हणजे अजून तुम्हाला 30 दिवस फॉर्म भरण्यासाठी मुदत या ठिकाणी वाढवलेली आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदत देण्याबाबत विनंती केली आहे. त्यामुळं या ठिकाणी 30 दिवस अजून एक्स्ट्रा वाढवून दिलेले आहेत. आणि तुमचे जे पेपर आहेत तर ते पेपर तुमचे मे बी जून जुलै महिन्यात होऊ शकतात. आचारसंहिता आता लागलेली आहे, त्यानंतर निवडणुका होतील. निकाल लागल्यानंतर तुमचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात. तुमच्याकडे 3 ते 4 महिने या ठिकाणी वेळ अजून आहेत. तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विद्युत सहाय्यक या पदासाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहेत. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील. सर्व लेक्चरच्या नोट्स, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत. सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, किंवा तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन घेऊ शकतात. 8379052448 आणि 8669391631. मी व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्हाला कोणती बॅच घ्यायची त्या ठिकाणी तुम्ही टाकून बॅच विचारू शकतात, इन्क्वायरी करू शकतात आणि ॲपवरून तुम्ही डायरेक्टली बॅच घेऊ शकतात. बॅचमध्ये सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील. सर्व बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असेल. कोर्सचा कालावधी 6 महिने असेल. ओके, आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येईल. कारण की तुमची भरती ही पुढे जाणार आहेत. निवडणुका झाल्यानंतरच तुमचे पेपर त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे 3 महिने तर फिक्स आहे, त्यापेक्षा जास्त कालावधी त्या ठिकाणी आहेतच. ओके, तर तुमचा अभ्यास त्याच्यामध्ये परफेक्ट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे इम्पॉर्टंट आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही तर त्यांनी वेट करायचं आहे 2 ते 3 दिवस. ओके, आपल्या युट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओज येईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाहीये. ओके, ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला आहे त्यांचा 3 ते 4 वेळा फॉर्म चुकणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आल्यानंतरच तुम्ही तो फॉर्म भरा. 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल. त्या अगोदरही येऊ शकतो. ओके, तो आल्यानंतर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे तसाच बघून
फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचा फॉर्म बरोबर आहेत की नाही त्यांनी तो व्हिडिओ बघून चेक करायचा आहे. ओके, दुसरी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला कागदपत्रे सांगत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले असेल, मार्क्स टाकलेले असेल तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ओके, 10th मार्कशीट बेस्ट ऑफ 6चे मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांनी बेस्ट ऑफ 5चे मार्क्स टाकलेले आहेत, मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहेत. ओके, आपल्या ज्या 10वीच्या रिझल्टवरती मार्क्स येतात तर ते बेस्ट ऑफ 5चे येतात, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स टाकताना बेस्ट ऑफ 6चे टाकायचे आहेत. का 6चे टाकायचे आहेत? सपोज 2 पर्सन आहेत, 2 व्यक्ती आहेत, एकालाही मार्क्स समजा 150 पैकी 120 पडले, दुसऱ्यालाही मार्क्स 120 पडले, त्यांचं एज पण सेम असेल. ओके, तर 10वीच्या मार्क्स या ठिकाणी विचार केला जातो. त्यामुळे तुमचे जे मार्क्स आहेत तर बेस्ट ऑफ 6चे टाकायचे, 5चे नाही. ओके, त्यानंतर ITI मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. अप्रेंटिस असेल तर वेल अँड गुड, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं फॉर्म भरतात, ओके, ओपन सोडून, ओके, तर त्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि व्हॅलिडिटी पाहिजे. व्हॅलिडिटी नसेल तर तुमची जॉईनिंग झाल्यानंतर तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी त्या ठिकाणी जमा करू शकता. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, बघा विद्युत सहाय्यक या पदासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरताय किंवा ITIच्या बेसवरती जे फॉर्म भरतायत आणि डिप्लोमाच्या बेसवरती जे विद्यार्थी फॉर्म भरतायत त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत. ओके, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणाला लागतं? जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं फॉर्म भरतात त्यांनाच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं आणि ते व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे, त्याची डेट चेक करा. ओके, 31 मार्चच्या अगोदर जे विद्यार्थी फॉर्म भरतील तर त्यांना 31 मार्च 2024 पर्यंतचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि जे विद्यार्थी 31 मार्च नंतर फॉर्म भरतील तर त्यांच्याकडे जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तर ते 31 मार्च 2024 नंतरचं पाहिजे. ओके, त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 पर्यंत ऍटलिस्ट पाहिजे. 31 मार्च नंतर जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांच्यासाठी, कारण की फॉर्मची मुदत ही 19 एप्रिल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर 31 मार्चच्या अगोदरच फॉर्म भरा, यांच्याकडे 31 मार्च 2024 पर्यंतचं सर्टिफिकेट असेल त्यांनी. ठीक आहे, किंवा तुम्ही नवीन अप्लाय करू शकतात आणि नवीन सर्टिफिकेट तुम्हाला एक 8 ते 10 दिवसामध्ये भेटेल, तर तुम्ही नवीन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकतात. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर, बघा व्हाईट पेपर आहे, ब्लॅक पेननी सिग्नेचर त्या ठिकाणी टाकायचे आहेत, चुकू द्यायचं नाही. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन आणि लेफ्ट हँड थंब ऑन व्हाईट पेपर, ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन, इतके कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही फॉर्म हा व्यवस्थित भरा, नाहीतर आपल्या YouTube चॅनलवरती 1 ते 2 दिवसामध्ये फॉर्म कसा भरायचा डिटेल्स व्हिडिओ येईल, तो तुम्ही बघायचा आहे. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पण बघायचं आहे आणि ज्यांचे फॉर्म अजून भरायचे बाकी आहेत तर त्यांनी पण बघायचं आहे. ज्यांच्या काही चुका झालेल्या आहेत त्यांनी तो बघून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. आता आपल्याकडे अजून 30 दिवस आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्स फॉर्म भरायचा आहे, निवांत फॉर्म भरायचा आहे. ओके, तर मित्रांनो, ही वेबसाईट मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. या ठिकाणी जाऊन तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात, किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड टाकून या ठिकाणी तुम्ही सबमिट करून फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात. न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असेल, फॉर्म जर चुकला असेल तर मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा नवीन टाका. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू त्या ठिकाणी येणार नाही. ओके, जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आपल्या ए क्लास एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.